नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 14 आणि 15 जानेवारी या 2 दिवसाचे करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार कोणाला मिळाला? तर बघा, नाटक या श्रेणीमध्ये गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, हॅमनेट या चित्रपटाला. गोल्डन ग्लोब पुरस्कार हा एक आंतरराष्ट्रीय चित्रपट आणि दूरदर्शन पुरस्कार आहे. तो 1944 मध्ये सुरू झाला होता. हा हॉलिवूडमधील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी एक मानला जातो. कार्यक्रमाची वेळ बघा, दरवर्षी जानेवारीमध्ये हा पुरस्कार वितरित केला जातो. 2026 चे गोल्डन ग्लोब पुरस्कार 11 जानेवारी रोजी द वेवर्ली हिल्टन, कॅलिफोर्निया, अमेरिका येथे प्रदान करण्यात आले. वन बॅटल आफ्टर अदर या चित्रपटाला सर्वाधिक पुरस्कार मिळाले आहेत. त्याला एकूण 4 पुरस्कार मिळाले आहेत. गोल्डन ग्लोब्स 2026 पुरस्कार फिल्म विजेते चित्रपटासाठी देण्यात आलेले पुरस्कार बघा, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ड्रामासाठी जेसी बकले हॅमनेट चित्रपटासाठी, सर्वोत्कृष्ट अभिनेता ड्रामा वॅग्नरा मोरा द सिक्रेट एजंट, सर्वोत्कृष्ट फिल्म हॅमनेट, सर्वोत्कृष्ट सपोर्टिंग अभिनेत्री टियाना टेलर, सर्वोत्कृष्ट सपोर्टिंग अभिनेता स्टेलन स्कार्सगार्ड, बेस्ट ओरिजिनल सॉन्ग्स गोल्डन, सर्वोत्कृष्ट ओरिजिनल लिरिक्स सिनर्स, सर्वोत्कृष्ट स्क्रीन प्ले पॉल थॉमस अँडरसन, सर्वोत्कृष्ट ॲक्ट्रेस म्युझिकल कॉमेडी क्षेत्रासाठी रोज बर्न, सर्वोत्कृष्ट ॲक्टर म्युझिकल कॉमेडीसाठी टिमोथी चालमेट, सर्वोत्कृष्ट फिल्म म्युझिकल कॉमेडीमध्ये वन बॅटल आफ्टर अदर, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ठरलेले आहेत पॉल थॉमस अँडरसन, सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड मोशन पिक्चर के पॉप डेमन हंटर्स, सर्वोत्कृष्ट मोशन पिक्चर ब्राझिलियन भाषेमध्ये ठरलेला आहे द सिक्रेट एजंट. हे सर्व पुरस्कार चित्रपटासाठी देण्यात आलेले आहेत. तर बघा, टीव्ही मधील कार्यक्रमासाठी देण्यात आलेले पुरस्कार कोणते? तर सर्वोत्कृष्ट अभिनेता ड्रामासाठी ठरलेला आहे नोवा वाईल, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री रिया सिओर्न, सर्वोत्कृष्ट टीव्ही मालिका द पीट, सर्वोत्कृष्ट सपोर्टिंग अभिनेता ओवेन कूपर, सर्वोत्कृष्ट सपोर्टिंग अभिनेत्री एरियन डोवर्टी, सर्वोत्कृष्ट ॲक्टर ठरलेला आहे म्युझिकल कॉमेडीसाठी सेट राउजन, सर्वोत्कृष्ट ॲक्ट्रेस म्युझिकल कॉमेडीसाठी जीन स्मार्ट, सर्वोत्कृष्ट टीव्ही मालिका म्युझिकल कॉमेडीमध्ये ठरलेली आहे द स्टुडिओ, सर्वोत्कृष्ट टीव्ही सिरीज लिमिटेड अँथॉलॉजीमध्ये अँडोलेन्स, सर्वोत्कृष्ट पॉडकास्ट गुड हँग विथ एमी पोहलर, स्टँडअप कॉमेडी परफॉर्मन्स रिकी गेरवाईस. तर हे सर्व गोल्डन ग्लोब्स 2026 पुरस्कार आहेत. नेक्स्ट आहे, 4 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांसाठी कोणत्या राज्याने संस्कार शाळा योजना सुरू केली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, आसाम. संस्कार शाळा ही योजना आसाम राज्य सरकारने सुरू केली आहे. या योजनेचे उद्घाटन आसामचे राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी 4 जानेवारी 2026 रोजी गुवाहाटी येथे केलेली आहे. ही योजना 4 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांसाठी विशेषतः तयार करण्यात आलेली आहे. मुलांमध्ये नैतिक मूल्य, सामाजिक जबाबदारी आणि भारतीय सांस्कृतिक मूल्यांची जाणीव निर्माण करून त्यांचा सर्वांगीण विकास करणे हा या मूल्याधारित शिक्षण कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या उपक्रमांतर्गत मुलांसाठी विविध कार्यशाळा, हस्तकला सत्रे आणि कौशल्य विकास उपक्रम राबवले जातात. तर बघा, 4 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांसाठी विशेषतः संस्कार शाळा ही योजना आसाम राज्य सरकारने सुरू केलेली आहे. नेक्स्ट आहे, 9वे राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात आले होते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अमरावती. 9वे राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलन अमरावती येथे 10 आणि 11 जानेवारी 2026 रोजी पार पडले. या संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉक्टर गणेश चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. डॉक्टर गणेश चव्हाण हे संत गाडगे महाराज महाविद्यालय हिंगणा येथील मराठी विभाग प्रमुख असून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या भाषा अभ्यास मंडळाचे ते अध्यक्ष आहेत. या संमेलनाचे आयोजन शिक्षक साहित्य महाराष्ट्र राज्य, श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती आणि मासिक शिक्षक मत परिवार यांच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात आलेले. डॉक्टर गणेश चव्हाण यांच्या बळकाठी पूर्व विदर्भातील संत परंपरा, अमृत विचार मंथन आणि तो एक समुद्र पक्षी हे साहित्य ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत. तर बघा, 9वे राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलन अमरावती येथे पार पडलेले आहे.
नेक्स्ट आहे अरुणाचल प्रदेशातील कोणता जिल्हा भारतातील पहिला बायो हॅपी जिल्हा बनेल? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 केई पन्न्यूर. केई पन्न्यूर हा अरुणाचल प्रदेशातील जिल्हा भारतातील पहिला बायो हॅपी जिल्हा म्हणून विकसित केला जात आहे. बायो हॅपीनेस ही संकल्पना प्रसिद्ध कृषीशास्त्रज्ञ डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन यांनी मांडली होती. या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे जैवविविधतेचे संवर्धन करून स्थानिक लोकांचे आरोग्य, पोषण आणि उपजीविका सुधारणे. हा प्रकल्प एम.एस. स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशन आणि केई पन्न्यूर जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमानाने राबवला जात आहे. केई पन्न्यूर हा अरुणाचल प्रदेशातील नव्याने निर्माण झालेला जिल्हा असून शाश्वत विकासाचा आदर्श मॉडेल म्हणून त्याची निवड करण्यात आलेली आहे. ही योजना पर्यावरणशास्त्र, उपजीविका आणि आरोग्य यांच्यात संतुलन प्रस्थापित करण्यासाठी काम करेल. तर बघा, केई पन्न्यूर हा अरुणाचल प्रदेशातील जिल्हा भारतातील पहिला बायो हॅपी जिल्हा म्हणून विकसित केला जात आहे. नेक्स्ट आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू कोण बनला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 विराट कोहली. भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली हा कसोटी, एकदिवसीय आणि T20 क्रिकेट मिळून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज ठरला आहे. जानेवारी 2026 मध्ये वडोदरा येथे झालेल्या न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात 93 धावा करून विराट कोहलीने श्रीलंकेचा दिग्गज फलंदाज कुमार संगकारा यांचा 28,016 धावांचा विक्रम मोडीत काढलेला आहे. या कामगिरीसह विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 28,000 धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. हा टप्पा अवघा 624 डावांमध्ये गाठून विराट कोहली जगातील सर्वात वेगवान फलंदाज ठरलेला आहे. जानेवारी 2026 मधील आकडेवारीनुसार विराट कोहलीच्या नावावर आता 28,068 पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय धावा नोंदवण्यात आल्या आहेत. या यादीत सचिन तेंडुलकर हे 34,357 आंतरराष्ट्रीय धावांसह पहिल्या क्रमांकावर आहेत. तर बघा, सर्वाधिक धावांमध्ये भारताचे सचिन तेंडुलकर हे पहिल्या क्रमांकावरती आहेत. आता दुसऱ्या क्रमांकावरती आले आहेत विराट कोहली आणि तिसऱ्या क्रमांकावरती आहेत श्रीलंकेचे कुमार संगकारा. नेक्स्ट आहे भारतातील पहिली अर्बन नाईट सफारी कोणत्या शहरात सुरू होणार आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 लखनौ. भारतातील पहिली अर्बन नाईट सफारी उत्तर प्रदेशातील लखनौ शहरात सुरू होणार आहे. ही नाईट सफारी लखनौमधील कुकरेल वनक्षेत्रात विकसित केली जात आहे. सिंगापूरच्या नाईट सफारीच्या धर्तीवर ही सफारी उभारली जात असून जगातील अशा प्रकारची 5वी नाईट सफारी ठरेल. पर्यटकांना रात्रीच्या वेळी वन्यजीवांचे दर्शन घडावे यासाठी येथे चंद्रप्रकाशासारखी विशेष विद्युत रोषणाई केली जाणार आहे. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प डिसेंबर 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. नाईट सफारीमध्ये 7D थिएटर, ट्रॉम वे आणि झिपलाईन सारख्या आधुनिक आकर्षणाचाही समावेश असणार आहे. तर बघा, भारतातील पहिली अर्बन नाईट सफारी उत्तर प्रदेशातील लखनौमधील कुकरेल वनक्षेत्रात विकसित केली जात आहे. नेक्स्ट आहे भारतीय वंशाच्या गणितज्ञ नलिनी जोशी यांची ऑस्ट्रेलियातील कोणत्या राज्यातील 2025ची शास्त्रज्ञ म्हणून निवड झाली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 न्यू साऊथ वेल्स. भारतीय वंशाच्या गणितज्ञ नलिनी जोशी यांची ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्स राज्याच्या 2025च्या शास्त्रज्ञ म्हणून निवड झाली आहे. न्यू साऊथ वेल्स राज्याचा हा सर्वोच्च वैज्ञानिक सन्मान मिळवणाऱ्या नलिनी जोशी या पहिल्या गणितज्ञ ठरलेल्या आहेत. त्यांनी उपयोजित गणित क्षेत्रात विशेषतः इंटिग्रेटेबल सिस्टीम्स आणि क्वांटम क्रिप्टोग्राफीवर केलेल्या मूलभूत कामासाठी हा गौरव देण्यात आलेला आहे. हा पुरस्कार NSW प्रीमियम प्राइजेस फॉर सायन्स अंतर्गत देण्यात आला असून यामध्ये एक करंडक आणि 60,000 ऑस्ट्रेलियन डॉलर्स रोख रकमेचा समावेश आहे. नलिनी जोशी सिडनी विद्यापीठातील गणिताच्या पहिल्या महिला प्राध्यापक आहेत. तर बघा, भारतीय वंशाच्या गणितज्ञ नलिनी जोशी यांना ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्स राज्याच्या 2025च्या शास्त्रज्ञ म्हणून निवड झालेली आहे आणि त्या पहिल्या गणितज्ञ ठरलेल्या आहेत. नेक्स्ट आहे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी प्रकाशित केलेल्या हिस्ट्री दॅट इंडिया इग्नोर्ड या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 प्रेम प्रकाश. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी जानेवारी 2026 मध्ये प्रकाशित केलेल्या हिस्ट्री दॅट इंडिया इग्नोर्ड या पुस्तकाचे लेखक प्रेम प्रकाश हे आहेत. प्रेम प्रकाश हे ज्येष्ठ पत्रकार असून ते एशियन न्यूज इंटरनॅशनल या वृत्तसंस्थेचे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत. या पुस्तकाच्या नवीन आवृत्तीचे प्रकाशन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी जानेवारी 2026 मध्ये पणजी, गोवा या ठिकाणी केलेले आहे. या पुस्तकात भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील दुर्लक्षित पैलू,
क्रांतिकारक चळवळी तसेच विनायक दामोदर सावरकर यांच्या योगदानावर विशेष प्रकाश टाकण्यात आला आहे. या पुस्तकात गोव्याच्या मुक्तीसंग्रामावर एक विशेष अध्याय समाविष्ट करण्यात आलेला आहे. पुस्तक प्रकाशन सोहळ्यादरम्यान मुख्यमंत्र्यांनी सांगितले की लेखक प्रेम प्रकाश यांनी गोव्याच्या मुक्तीचा ऐतिहासिक क्षण स्वतः अनुभवला होता आणि त्याचा उल्लेख पुस्तकात करण्यात आलेला आहे. नेक्स्ट आहे, भारतातील पहिली समर्पित डीप टेक स्टार्टअप पॉलिसी कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तमिळनाडू. भारतातील पहिली समर्पित डीप टेक स्टार्टअप पॉलिसी तमिळनाडू राज्य सरकारने सुरू केली आहे. या धोरणाचे नाव तमिळनाडू डीप टेक स्टार्टअप पॉलिसी 2025-26 असे आहे. या धोरणाची घोषणा मुख्यमंत्री M.K. स्टॅलिन यांनी उमाजीन TN 2026 या तंत्रज्ञान परिषदेत केली. विज्ञान आधारित आणि बौद्धिक संपदा प्रधान स्टार्टअप्सना प्रोत्साहन देऊन तमिळनाडूला देशातील प्रमुख डीप टेक हब बनवणे हा या धोरणाचा मुख्य उद्देश आहे. या धोरणाअंतर्गत पुढील 5 वर्षात 100 डीप टेक स्टार्टअप्सना पाठबळ देण्यासाठी सार्वजनिक व खाजगी गुंतवणुकीतून 100 कोटी रुपये भरण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या धोरणात कृत्रिम बुद्धिमत्ता, सेमीकंडक्टर्स, बायोटेक्नॉलॉजी, रोबोटिक्स आणि अवकाश तंत्रज्ञान यासारख्या प्रगत क्षेत्रांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. ITNT हब हे मुख्य अंमलबजावणी संस्थेचे कार्य करेल. तर भारतातील पहिली समर्पित डीप टेक स्टार्टअप पॉलिसी तमिळनाडू राज्य सरकारने सुरू केली आहे. नेक्स्ट आहे, अवतार ग्रुपच्या भारतातील महिलांसाठी टॉप सिटीज 2025 अहवालानुसार महिलांच्या समावेशकात कोणते शहर प्रथम क्रमांकावर आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बेंगळुरू. अवतार ग्रुपच्या भारतातील महिलांसाठी टॉप सिटीज 2025च्या अहवालात बेंगळुरू शहराने अव्वल स्थान मिळवले आहे. बेंगळुरूने 53.29च्या सिटी इन्क्लुजन स्कोअरसह सलग 3ऱ्या वर्षी प्रथम क्रमांक कायम राखला आहे. या अहवालातील अव्वल 5 शहरांमध्ये बेंगळुरूनंतर अनुक्रमे चेन्नई, पुणे, हैदराबाद आणि मुंबई यांचा समावेश आहे. तर बघा, आपल्या महाराष्ट्रातील पुणे हे 3ऱ्या क्रमांकावरती आहे आणि मुंबई हे 5व्या क्रमांकावरती आहे. या अहवालासाठी भारतातील 125 शहरांचे मूल्यमापन करण्यात आलेले आहे. मूल्यमापनासाठी 2 प्रमुख निकष वापरण्यात आले असून त्यामध्ये सामाजिक समावेशन आणि औद्योगिक समावेशन यांचा समावेश आहे. सामाजिक समावेशनामध्ये सुरक्षा, आरोग्य, शिक्षण आणि सार्वजनिक सुविधा या घटकांचा विचार करण्यात आला आहे. औद्योगिक समावेशनामध्ये नोकरीच्या संधी, सर्वसमावेशक कामाची संस्कृती आणि करिअर वाढीच्या संधी यांचा समावेश करण्यात आला आहे. उत्तर भारतातील शहरांपैकी गुरुग्रामने मोठी चेप घेत 6वे स्थान प्राप्त केलेले आहे. हा अहवाल महिलांसाठी सुरक्षित वातावरण आणि उत्तम व्यावसायिक संधी देणाऱ्या शहरांची ओळख करून देण्यासाठी महत्त्वाचा मानला जातो. तर अवतार ग्रुपच्या महिलांसाठी टॉप 10 शहर बघा कोणते आहेत? पहिले आहे बेंगळुरू, दुसरे चेन्नई, तिसरे पुणे, चौथे आहे हैदराबाद, 5वे मुंबई, 6वे गुरुग्राम, 7वे आहे कोलकाता, 8व्या क्रमांकावरती आहे अहमदाबाद, 9व्या क्रमांकावरती आहे तिरुवनंतपुरम आणि 10व्या क्रमांकावरती आहे कोइंबतूर. नेक्स्ट आहे, पेमेंट्स रेग्युलेटरी बोर्डाच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्षपद कोणी भूषवले? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 संजय मल्होत्रा. पेमेंट्स रेग्युलेटरी बोर्डच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्षपद रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी भूषवले आहे. ही ऐतिहासिक पहिली बैठक 5 जानेवारी 2026 रोजी मुंबई येथे पार पडली. या बैठकीचा मुख्य उद्देश भारतातील पेमेंट सिस्टीमसाठी नवीन नियामक आराखड्याच्या अंमलबजावणीला सुरुवात करणे हा होता. बैठकीत पेमेंट विजन 2028चा मसुदा, देशांतर्गत व जागतिक पेमेंट प्रणाली आणि डिजिटल पेमेंट सर्वेक्षणाचे निष्कर्ष यावर चर्चा करण्यात आली. पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टम्स ॲक्ट 2007 मधील दुरुस्तीनंतर 9 मे 2025 पासून हा बोर्ड अस्तित्वात आला असून RBIचे गव्हर्नर हे याचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत आणि सध्याचे RBIचे गव्हर्नर कोण आहेत? तर संजय मल्होत्रा. त्यामुळे पेमेंट्स रेग्युलेटरी बोर्डच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्षपद संजय मल्होत्रा यांनी भूषवलेले आहे. नेक्स्ट आहे, आंतर कार्यक्षम गुन्हेगारी न्याय प्रणाली 2.0 मध्ये कोणत्या राज्याच्या पोलिसांनी पहिले स्थान पटकावले? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 उत्तराखंड. इंटरऑपरेबल क्रिमिनल जस्टिस सिस्टीम 2.0च्या राष्ट्रीय रँकिंगमध्ये उत्तराखंड पोलिसांनी 93.46 गुण मिळवून प्रथम स्थान पटकावले आहे. या रँकिंगमध्ये हरियाणा राज्याने 93.41 गुणांसह दुसरे स्थान मिळवले, तर आसाम राज्याने 93.16 गुण मिळवत राष्ट्रीय क्रमवारीत 3रे स्थान प्राप्त केले आहे. ही राष्ट्रीय रँकिंग केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोकडून जाहीर करण्यात आले आहे. ICGS 2.0 ही एक एकात्मिक डिजिटल प्रणाली असून ती पोलीस, न्यायालये,
कारागृह, फॉरेन्सिक प्रयोगशाळा आणि फिंगरप्रिंट डेटाबेस यांना एकाच व्यासपीठावर जोडते. ही प्रणाली वन डेटा वन एंट्री या तत्वावर आधारित असून गुन्हे न्याय व्यवस्थेतील माहितीचा समन्वय साधते. उत्तराखंड राज्याने ICGS 2.0 मधील बहुतांश मॉड्यूल्स वेळेआधी पूर्ण केल्यामुळे आणि डिजिटल पुरावे व गुन्हे माहिती संकलनात वेग दाखवल्यामुळे हे यश मिळवलेले आहे. त्यामुळे इंटरऑपरेबल क्रिमिनल जस्टिस सिस्टीम 2.0च्या राष्ट्रीय रँकिंगमध्ये उत्तराखंड पहिल्या स्थानावरती राहिलेले आहे. नेक्स्ट आहे खेलो इंडिया बीच गेम्स 2026च्या पदक तालिकेत कोणी पहिले स्थान पटकावले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कर्नाटक. खेलो इंडिया बीच गेम्स 2026 आवृत्ती होती दुसरी. स्थान होते दीवमधील घोगला बीच. दादरा आणि नगर हवेली आणि दमन आणि दीव यामधील दीव या ठिकाणी घोगला बीचवरती या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. शुभंकर होता पर्ल, एक डॉल्फिन. तारीख होती बघा 5 ते 10 जानेवारी 2026 दरम्यान. यामध्ये मुख्य खेळ होते बीच व्हॉलीबॉल, बीच कबड्डी, बीच सॉकर, सेफ कराव, स्क्रू सिलाट, ओपन वॉटर स्विमिंग. आणि डेमो गेम किंवा प्रात्यक्षिक गेम कोणते होते? तर मल्लखांब आणि टग ऑफ वॉर. पदकांची यादी बघा, पहिल्या क्रमांकावरती राहिलेले आहे कर्नाटक. एकूण 11 पदक जिंकलेले आहेत. यामध्ये 3 सुवर्ण, 2 रौप्य आणि 6 कांस्य पदक. तमिळनाडू दुसऱ्या क्रमांकावरती आहे. तिसऱ्या क्रमांकावरती आहे मणिपूर. चौथा आहे मध्य प्रदेश आणि 5वा आहे हरियाणा. तर या ठिकाणी लक्षात ठेवा कर्नाटक, तमिळनाडू, मणिपूर, मध्य प्रदेश चारही राज्यांनी सुवर्ण पदकांमध्ये 3 सुवर्ण पदकं पटकावलेली आहेत. तर यांचे क्रमांक कसे ठरवण्यात आलेले आहेत? तर सुवर्ण पदक, रौप्य पदक आणि कांस्य पदक एकूण संख्या कोणाची जास्त आहे त्यावरती हे पदक ठरवण्यात आलेले क्रमवारी ठरवण्यात आलेली आहे. नेक्स्ट आहे सार्वजनिक गुंतवणूक मंडळाने कोणत्या राज्यात कमला जलविद्युत प्रकल्पाला मान्यता दिली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अरुणाचल प्रदेश. सार्वजनिक गुंतवणूक मंडळाने जानेवारी 2026 मध्ये अरुणाचल प्रदेशातील कमला जलविद्युत प्रकल्पाला मान्यता दिली आहे. या प्रकल्पाची एकूण स्थापित क्षमता 1720 मेगावॅट इतकी आहे. हा जलविद्युत प्रकल्प सुभानसरी नदीची उपनदी असलेल्या कमला नदीवर उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 26,070 कोटी रुपये इतक्या गुंतवणुकीच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे. हा प्रकल्प प्रामुख्याने कमले, क्रादादी आणि कुरुंग कुमे या अरुणाचल प्रदेशातील जिल्ह्यांमध्ये विस्तारलेला आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी NHPC लिमिटेड आणि अरुणाचल प्रदेश सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने केली जाणार आहे. वीज निर्मिती व्यतिरिक्त हा प्रकल्प ब्रह्मपुत्रा खोऱ्यात पूर नियंत्रणास मदत करेल आणि दरवर्षी सुमारे 6,870 दशलक्ष युनिट हरित ऊर्जा निर्मितीसाठी उपयुक्त ठरणार आहे. नेक्स्ट आहे ग्रोक AI चॅटबॉटवर बंदी घालणारा पहिला देश कोणता ठरला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 इंडोनेशिया. जानेवारी 2026 मध्ये इंडोनेशियाने एलॉन मस्कशी संबंधित AI कंपनी XAIने विकसित केलेल्या ग्रोक चॅटबॉटवर बंदी घातली आहे. इंडोनेशियामध्ये मानवी हक्कांचे उल्लंघन मानल्या जाणाऱ्या सेक्सटॉर्शन व्हिडिओच्या निर्मितीवरील चिंतेच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आले आहे. ग्रोक AI चॅटबॉटवर बंदी घालणारा इंडोनेशिया हा पहिला देश बनला आहे. नेक्स्ट आहे मध्य प्रदेश आणि कोणत्या राज्यादरम्यान वन्यजीव विनिमय करारावर स्वाक्षरी झाली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 आसाम. मध्य प्रदेश आणि आसाम या 2 राज्यांदरम्यान 8 जानेवारी 2026 रोजी वन्यजीव विनिमय करारावर स्वाक्षरी करण्यात आलेली आहे. हा करार गुवाहाटी येथे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा यांच्यात पार पडलेल्या बैठकीत अंतिम रूपाला आलेला आहे. तर या करारानुसार आसामकडून मध्य प्रदेशला मिळणारे वन्यजीव कोणते आहेत? तर पुढील 3 वर्षात टप्प्याटप्प्याने 50 रानम्हशी दिल्या जातील, 1 जोडी 1 शिंगी गेंडा आणि 3 किंग कोब्रा नाग दिले जातील. रानम्हशींना कान्हा व्याघ्र प्रकल्पामध्ये सोडले जाईल, तर गेंडे आणि नाग भोपाळमधील वन विहार राष्ट्रीय उद्यानमध्ये ठेवले जातील. मध्य प्रदेशकडून आसामला मिळणारे वन्यजीव कोणते आहेत? तर वाघांची 1 जोडी म्हणजे 2 वाघ दिले जातील, 6 मगर दिले जातील. या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे लुप्त होत चाललेल्या प्रजातींचे पुनर्वसन करणे आणि दोन्ही राज्यातील जैवविविधता मजबूत करणे. मध्य प्रदेशातून रानम्हशी सुमारे 100 वर्षांपूर्वी नामशेष झाल्या होत्या आणि आता त्या पुनर्वसनासाठी आसामकडून मिळवलेल्या प्रजातींचा उपयोग होणार आहे. नेक्स्ट आहे इस्रोने विकसित केलेल्या पहिल्या स्वदेशी धूळ कण शोधक यंत्राचे नाव काय आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 डस्ट एक्सपेरिमेंट. इस्रोने विकसित केलेल्या पहिल्या स्वदेशी धूळ कण शोधक यंत्राचे नाव डस्ट एक्सपेरिमेंट असे आहे.
हे उपकरण अहमदाबाद येथील फिजिकल रिसर्च लॅबोरेटरीद्वारे विकसित करण्यात आलेले आहे. 1 जानेवारी 2024 रोजी एक्स्पोसॅट मिशनअंतर्गत PSLV C58च्या पोएम म्हणजेच PSLV ऑर्बिटल एक्सपेरिमेंटल मॉड्यूलवरून हे उपकरण अंतराळात पाठवण्यात आले होते. DX हे सुमारे 3 किलोग्रॅम वजनाचे हलके उपकरण आहे. हे यंत्र उच्च वेगाने येणाऱ्या आंतरग्रहीय धूळ कणांचा अभ्यास करते, जे प्रामुख्याने धूमकेतू आणि लघुग्रहांमधून निर्माण होतात. 5 जानेवारी 2026 रोजी इस्रोने या प्रयोगाचे निष्कर्ष जाहीर केले असून त्यानुसार दर 1000 सेकंदांनी म्हणजे सुमारे 16 मिनिटांनी एक अंतराळातील धूळकण पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करतो. हे उपकरण भविष्यातील शुक्रयान, मंगळयान आणि गगनयान यासारख्या अंतराळ मोहिमांच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. तर इस्रोने विकसित केलेल्या पहिल्या स्वदेशी धूळकण शोधक यंत्राचे नाव आहे डस्ट एक्सपेरिमेंट. नेक्स्ट आहे राष्ट्रीय युवा दिन कधी साजरा केला जातो? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 12 जानेवारी रोजी. भारतात दरवर्षी 12 जानेवारी रोजी राष्ट्रीय युवा दिन साजरा केला जातो. हा दिवस महान आध्यात्मिक गुरु आणि तत्त्वज्ञ स्वामी विवेकानंद यांची जयंती म्हणून साजरा केला जातो. भारत सरकारने 1984 मध्ये 12 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून घोषित केला आणि 1985 पासून तो देशभरात साजरा होऊ लागला. म्हणजे पहिला राष्ट्रीय युवा दिन कधी साजरा करण्यात आला? तर 1985 मध्ये. या दिवसाचा मुख्य उद्देश म्हणजे स्वामी विवेकानंदांचे विचार आणि आदर्श तरुणांना प्रेरणा देण्यासाठी तसेच त्यांना राष्ट्र उभारणीत सक्रिय सहभाग घेण्यास प्रवृत्त करणे. 2026 साली राष्ट्रीय युवा दिनाची मुख्य संकल्पना काय आहे? तर स्वतःला प्रज्वलित करा, जगावर प्रभाव पाडा. स्वामी विवेकानंदांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी कोलकाता येथे झालेला होता. तर भारतात दरवर्षी 12 जानेवारी रोजी राष्ट्रीय युवा दिन साजरा केला जातो. नेक्स्ट आहे गल्फ कोऑपरेशन कौन्सिलच्या सैन्याने 2026चा गल्फ शील्ड सराव कोठे आयोजित केला होता? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सौदी अरेबिया. गल्फ कोऑपरेशन कौन्सिलच्या सैन्याने गल्फ शील्ड 2026 हा संयुक्त लष्करी सराव सौदी अरेबिया येथे आयोजित केला आहे. हा लष्करी सराव 4 जानेवारी 2026 रोजी सुरू झाला आणि 10 जानेवारी 2026 रोजी हा संपन्न झाला. या सरावात GCCच्या सर्व 6 सदस्य देशांच्या म्हणजेच सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, कतार, कुवेत, ओमान आणि बहरीन यांच्या सशस्त्र दलांनी सहभाग घेतला. या सरावाचा मुख्य उद्देश सदस्य राष्ट्रांच्या सैन्याची लढाऊ सज्जता वाढवणे, सामूहिक संरक्षण मजबूत करणे आणि लष्करी समन्वय सुधारणे हा आहे. या लष्करी सरावामध्ये प्रामुख्याने हवाई दल आणि हवाई संरक्षण दलांचा सहभाग होता. या सरावात विविध प्रकारचे लढाऊ सराव आणि धोरणात्मक नियोजनाचे सादरीकरण करण्यात आले. गल्फ कोऑपरेशन कौन्सिल म्हणजे GCC ही मध्य पूर्वेतील 6 अरब देशांची एक प्रादेशिक संघटना आहे. 25 मे 1981 रोजी त्याची स्थापना झाली. मुख्यालय आहे सौदी अरेबियातील रियाद या ठिकाणी आणि सदस्य देश आहेत एकूण 6. नेक्स्ट आहे सौर सेल कॅलिब्रेशन मानकीकरण सुविधा स्थापित करणारा भारत जगातील कितवा देश बनला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, एकूण 5वा देश बनला आहे. सौर सेल कॅलिब्रेशनसाठी राष्ट्रीय प्राथमिक मानक सुविधा स्थापित करणारा भारत जगातील 5वा देश बनला आहे. अमेरिका, जर्मनी, चीन आणि जपान नंतर ही सुविधा उपलब्ध असलेला देश म्हणून भारताचा जागतिक स्तरावर 5वा क्रमांक लागतो. या सुविधेचे उद्घाटन 5 जानेवारी 2026 रोजी नवी दिल्लीतील CSIR नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी याच्या 80व्या स्थापना दिनानिमित्त केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. या सुविधेमुळे भारतीय सौर सेल उत्पादकांना अचूक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्य कॅलिब्रेशन भारतातच तयार करता येणार आहे. या उपक्रमामुळे परदेशी कॅलिब्रेशन संस्थांवरील अवलंबित्व कमी होऊन वेळ आणि खर्चाची मोठी बचत होणार आहे. ही सुविधा लेझर आधारित डिफरेन्शियल स्पेक्ट्रल रिस्पॉन्सिबिलिटी प्रणालीवर आधारित आहे. ही प्रणाली जगात सर्वात कमी मोजमाप अनिश्चिततेसह म्हणजेच 0.35% अचूकतेने कार्य करते. याच दिवशी भारताने जगातील दुसऱ्या क्रमांकाची राष्ट्रीय पर्यावरण मानक प्रयोगशाळा देखील सुरू केलेली आहे. नेक्स्ट आहे कर्करोगाच्या लवकर तपासणी आणि निदानासाठी आशा-1 मोबाईल युनिट कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, गुजरात. आशा-1 ही मोबाईल युनिट सेवा गुजरात राज्यात कर्करोगाच्या लवकर तपासणी आणि निदानासाठी सुरू करण्यात आली आहे. ही मोबाईल व्हॅन 8 जानेवारी 2026 रोजी गांधीनगर येथे गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी याचे उद्घाटन केले. या योजनेचा मुख्य उद्देश ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांना त्यांच्या दारात कर्करोग तपासणीची सुविधा उपलब्ध करून देणे आणि आजाराचे सुरुवातीच्या टप्प्यात निदान करणे हा आहे. व्हॅन अत्याधुनिक उपकरणाने सज्ज असून यात EVA Pro
डायग्नोस्टिक्स, मॅमोग्राफी युनिट आणि तज्ज्ञ डॉक्टरांशी संवाद साधण्यासाठी टेली कन्सल्टन्सीची सुविधा उपलब्ध आहे. या मोबाईल युनिटद्वारे फुफ्फुस, तोंड, रक्त, गर्भाशयमुख, यकृत, स्तन, प्रोस्टेट यासह एकूण 10 प्रकारच्या कर्करोगांची ऑन साईट तपासणी केली जाऊ शकते. ही व्हॅन जेनबर्ग फार्मास्युटिकल्सकडून दान करण्यात आलेली असून तिचे संचालन इंडियन रेड क्रॉस सोसायटीच्या भावनगर शाखेमार्फत केले जाईल. नेक्स्ट आहे भारताच्या जनगणनेचा पहिला टप्पा 2027 कधी आयोजित केला जाईल? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, एप्रिल ते सप्टेंबर 2026 दरम्यान. केंद्र सरकारने भारताची 16वी जनगणना यासाठी पहिल्या टप्प्याची अधिसूचना जारी केली आहे. या जनगणनेअंतर्गत 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर 2026 या कालावधीत सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशांमध्ये घरोघरी जाऊन जनगणना केली जाणार आहे. प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात 30 दिवसांच्या कालावधीत जनगणना प्रक्रिया पूर्ण केली जाईल. जनगणना 2027 साठी केंद्र सरकारने 11,718 कोटींचा अर्थसंकल्प मंजूर केला आहे. पहिला टप्पा म्हणून घराची यादी व गृहनिर्माण गणना ही प्रक्रिया 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर 2026 दरम्यान राबवली जाईल. दुसरा टप्पा लोकसंख्या गणना ही प्रक्रिया फेब्रुवारी 2027 मध्ये होणार असून बर्फाळ प्रदेशांमध्ये सप्टेंबर 2026 मध्येच ती पूर्ण केली जाईल. ही जनगणना भारताची पहिली पूर्णपणे डिजिटल जनगणना ठरणार असून यामध्ये जातीय जनगणनाही समाविष्ट केली जाणार आहे. भारतातील पहिली अनधिकृत जनगणना 1872 मध्ये करण्यात आलेली होती, परंतु जी अधिकृत जनगणना होती भारताची ती 1881 मध्ये लॉर्ड रिपन यांच्या काळात करण्यात आलेली होती. भारतामध्ये दर 10 वर्षांनी जनगणना केली जाते. 2021 मध्ये ही जनगणना करण्यात आलेली नव्हती. कोरोनाच्या काळामध्ये ही जनगणना कॅन्सल करण्यात आलेली होती. त्यामुळे आता ही जनगणना 2026-27 मध्ये होणार आहे आणि ही केंद्र सरकारची भारताची 16वी जनगणना असणार आहे. नेक्स्ट आहे कोणत्या व्याघ्र प्रकल्पात घरातील वाघांची जनगणना करण्यासाठी एम-स्ट्रिप्स ॲप वापरला जात आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, अन्नामलाई व्याघ्र प्रकल्प. तमिळनाडू राज्यातील अन्नामलाई व्याघ्र प्रकल्पात जानेवारी 2026 मध्ये व्याघ्र व वन्यजीव गणनेसाठी एम-स्ट्रिप्स या प्रगत मोबाईल ॲपचा वापर करण्यात आला आहे. डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे डेटा गोळा करण्यासाठी, गस्त घालण्यासाठी आणि वन्यजीव निरीक्षण तीव्र करण्यासाठी या ॲपचा वापर केला जात आहे. या गणनेदरम्यान वन कर्मचारी प्रत्यक्ष फील्डवर असतानाच वाघ, बिबट्या यासारख्या मांसाहारी प्राण्यांच्या खुणा तसेच तृणभक्षी प्राण्यांची माहिती थेट ॲपमध्ये डिजिटल स्वरूपात नोंदवत आहेत. अन्नामलाई व्याघ्र प्रकल्पातील ही गणना 8 ते 14 जानेवारी 2026 या कालावधीत राबवण्यात आली. या उपक्रमात एकूण 8 वन परिक्षेत्रातील 340हून अधिक वन कर्मचारी सहभागी असून 115 निश्चित केलेल्या ट्रान्सेक्ट लायसन्सचा समावेश करण्यात आलेला आहे. 2026च्या गणनेत GPS सक्षम उपकरणांद्वारे रिअल टाइम माहिती नोंदवली जात असल्यामुळे डेटा संकलन अधिक अचूक आणि वेगवान झालेले आहे. या ॲपद्वारे केवळ वाघांचीच नव्हे तर हत्ती, रानगवे यासारख्या मोठ्या प्राण्यांची तसेच झाडे, गवत, झुडपे यासारख्या नैसर्गिक अधिवासाची माहितीही संकलित केली जात आहे. नेक्स्ट आहे केंद्र सरकारने सुरू केलेला कर्मयोगी वर्ग कोणत्या योजनेचा भाग आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, मिशन कर्मयोगी. केंद्र सरकारने नागरी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आणि क्षमता विकास अधिक सुधारण्यासाठी कर्मयोगी वर्ग सुरू केला आहे. हे IGOT म्हणजेच इंटिग्रेटेड गव्हर्नमेंट ऑनलाईन ट्रेनिंग कर्मयोगी प्लॅटफॉर्मवर एक नवीन AI आधारित वैशिष्ट्य आहे. IGOT कर्मयोगी प्लॅटफॉर्म अधिकाऱ्यांना अधिक परस्पर संवादी, वैयक्तिकृत आणि तयार केलेले प्रशिक्षण प्रदान करेल. या प्लॅटफॉर्मवर AI सारथी, AI ट्युटर आणि AI आधारित क्षमता बांधणी योजना यासारखी साधने वापरली जात आहेत. AI सारथी हा एक AI आधारित चॅटबॉट किंवा डिजिटल सहाय्यक आहे जो कर्मचाऱ्यांना त्यांच्या आवडीनुसार आणि कामाच्या गरजेनुसार योग्य अभ्यासक्रम निवडण्यास मदत करतो. AI ट्युटर हे साधन वैयक्तिकृत मार्गदर्शन पुरवते ज्यामुळे प्रत्येक अधिकाऱ्याला त्यांच्या गतीने आणि क्षमतेनुसार शिकता येते. क्षमता बांधणी योजना हे AIच्या मदतीने विभागांच्या गरजांचे विश्लेषण करून प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी विशिष्ट प्रशिक्षण आराखडा तयार करण्यास यामुळे मदत होत आहे. नेक्स्ट आहे अलीकडेच निर्माण झालेल्या स्टॉर्म गोरेटीचा परिणाम कोणत्या खंडावर झाला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, युरोप. स्टॉर्म गोरेटी या वादळाचा परिणाम युरोप खंडावर झाला आहे. हे वादळ 2025-26च्या युरोपियन विंडस्टॉर्म हंगामातील 7वे नामांकित वादळ होते. त्याला एक्स्ट्रा ट्रॉपिकल सायक्लोन किंवा वेदर बॉम्ब असेही संबोधले जाते. जानेवारी 2026च्या सुरुवातीला या वादळाचा तडाखा प्रामुख्याने युनायटेड किंगडम, फ्रान्स, जर्मनी, नेदरलँड्स, बेल्जियम आणि मध्य युरोपातील काही देशांमध्ये बसलेला आहे.
वादळामुळे ताशी 160 ते 213 किलोमीटर वेगाने वारे, मुसळधार पाऊस, बर्फवृष्टी आणि पूर निर्माण झाला होता. या परिस्थितीमुळे लाखो घरांचा वीज पुरवठा खंडित झाला आणि विमान व रेल्वे सेवांचे विस्कळीत झालेले आहेत. वादळाला 6 जानेवारी 2026 रोजी फ्रान्सच्या हवामान खात्याने गोरेटी असे नाव दिलेले आहे. नेक्स्ट आहे इटली देशाचा ऑर्डिन डेला स्टेला डी इटालिया हा प्रतिष्ठित सन्मान कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 श्रीनिवास डेम्पो. गोव्यातील प्रसिद्ध उद्योगपती श्रीनिवास डेम्पो यांना इटली देशाचा ऑर्डिन डेला स्टेला डी इटालिया हा प्रतिष्ठित सन्मान प्रदान करण्यात आला आहे. त्यांना देण्यात आलेल्या पुरस्काराचे अधिकृत नाव कॅव्हलिएरे डेल ऑर्डिन डेला स्टेला डी इटालिया असे आहे. हा पुरस्कार जानेवारी 2026 मध्ये पणजी, गोवा येथे झालेल्या विशेष समारंभात प्रदान करण्यात आला. इटलीचे मुंबईतील महावाणिज्य दूत वॉल्टर फेरेरा यांनी हा सन्मान श्रीनिवास डेम्पो यांना प्रदान केला. भारत आणि इटली यांच्यातील द्विपक्षीय संबंध, व्यापार आणि सांस्कृतिक सहकार्य मजबूत करण्यासाठी केलेल्या योगदानाची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला आहे. श्रीनिवास डेम्पो हे 2013 पासून गोव्यातील इटलीचे मानद उपवाणिज्य दूत म्हणून कार्यरत आहेत. ऑर्डिन डेला स्टेला डी इटालिया हा सन्मान इटलीच्या प्रजासत्ताकातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक मानला जातो. नेक्स्ट आहे अलीकडेच बातम्यांमध्ये असलेला माउंट बुरनीतेलॉंग ज्वालामुखी कोणत्या देशात आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 इंडोनेशिया. माउंट बुरनीतेलॉंग हा सक्रिय ज्वालामुखी इंडोनेशिया देशात स्थित आहे. हा ज्वालामुखी इंडोनेशियातील सुमात्रा बेटाच्या उत्तरेकडील आचे प्रांतात आढळतो. या ज्वालामुखीची उंची समुद्रसपाटीपासून सुमारे 2624 मीटर एवढी आहे. माउंट बुरनीतेलॉंग हा स्ट्रेटोवॉल्केनो प्रकारचा ज्वालामुखी आहे. डिसेंबर 2025च्या उत्तरार्धात आणि जानेवारी 2026च्या सुरुवातीला परिसरात वारंवार होणारे भूकंप आणि वाढलेल्या भूगर्भी हालचालींमुळे हा ज्वालामुखी बातम्यांमध्ये आलेला आहे. या वाढत्या हालचालींमुळे इंडोनेशियन प्रशासनाने या ज्वालामुखीसाठी हाय अलर्ट जारी केला आहे. माउंट बुरनीतेलॉंग हा ट्रेकिंग आणि गिर्यारोहणासाठी आचे प्रांतातील एक लोकप्रिय ठिकाण मानला जातो. नेक्स्ट आहे ISO IEC 42001 प्रमाणपत्र मिळवणारी पहिली पेमेंट कंपनी कोण बनली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 फायनान्शियल सॉफ्टवेअर अँड सिस्टीम्स. फायनान्शियल सॉफ्टवेअर अँड सिस्टीम्स ही ISO IEC 42001 प्रमाणपत्र मिळवणारी पहिली पेमेंट कंपनी ठरली आहे. कंपनीला भारत, मध्य पूर्व आणि आशिया पॅसिफिक आणि दक्षिण आफ्रिकेत हे प्रमाणपत्र मिळालेले आहे. हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स मॅनेजमेंट सिस्टीमसाठी जगातील पहिली आंतरराष्ट्रीय मानक आहे. हे प्रमाणपत्र कंपनीच्या पेमेंट आणि बँकिंग तंत्रज्ञानामध्ये AIचा जबाबदार, नैतिक आणि सुरक्षित वापर सुनिश्चित करण्याच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. FSSला हे प्रमाणपत्र जानेवारी 2026 मध्ये प्राप्त झाले. कंपनी AIचा वापर फसवणूक शोधणे, व्यवहारांचे निरीक्षण आणि ऑपरेशनल ऑटोमेशन यासारख्या कामांसाठी करते. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे करंट अफेअर्स अभ्यासले. यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.